अवैध गुटख्याची वाहतूक करणारा संशयित पोलिसांच्या गजाआड। याबाबत सविस्तर माहिती अशी की आरोग्यास हानिकारक असणाऱ्या सुगंधयुक्त गुटखा तंबाखू वितरण करणाऱ्यांच्या विरोधात सध्या नाशिक पोलिसांची कारवाई सुरू आहे। गुरुवारी सायंकाळी इगतपुरी पोलीस ठाण्याच्या हद्दीत काही संशयित इसम मालवाहू ट्रकच्या माध्यमातून अवैधरित्या गुटख्याची वाहतूक करत असल्याची गोपनीय माहिती स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक राजू सुर्वे यांना मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने नांदगाव परिसरात छापा टाकून एका संशयित इसमास ताब्यात घेतले। सलमान खान असं पोलिसांनी ताब्यात घेतलेल्या संशयिताचं नाव। पोलिसांनी त्याची कसून चौकशी केली असता त्याच्याकडून ट्रकसह 1,53,00,000चा मुद्देमाल हस्तगत केला। सदर इसमा विरोधात इगतपुरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला। याचा पुढील तपास स्थानिक गुन्हे शाखेचे पथक करतात। सदरची कारवाई नाशिक जिल्हा ग्रामीण पोलीस अधीक्षक विक्रम देशमाने, अपर पोलीस अधीक्षक आदित्य मिरखेलकर यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक राजू सुर्वे यांच्या पथकाने केले। ब्युरो रिपोर्ट 9 न्यूज।